नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि पुनश्च एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2026 हे सर्वांना निरोगी आणि आरोग्यमयी जावं हीच तुमच्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आहे. आणि त्यासाठी यावर्षी आपल्या चॅनलवर छान छान हेल्थ रिलेटेड व्हिडिओ, ब्युटी टिप्स, हेल्थ टिप्स हे सगळं घेऊन मी येणार आहे. फ्रेंड्स, आपल्याला माहीत आहे की सध्या जीवनशैलीचे आजार खूप वाढत चाललेले आहे. जीवनशैलीचे आजार म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड, अल्झायमर, PCOD हे सगळे आजार आपल्याला आपल्या जवळपास दिसत आहे. प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती डायबिटीज किंवा बीपीची आढळत आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जीवनशैली. बदलत्या जीवनशैलीमुळे, धकाधकीच्या आयुष्यामुळे आपल्याला अनेक ताणतणावाला सामोरे जावे लागते आणि त्याचं रूपांतर या आजारांमध्ये होतं. आता आपण डायबिटीजपासून सुरुवात करूया. तर बरेच पेशंट माझ्याकडे येतात की मॅडम कितीही गोळ्या खाल्ल्या, आमची पोस्टप्रांडियल म्हणजे जेवणानंतरची जी साखर असते ते काही कमी व्हायला नाव घेत नाही आणि मग डॉक्टर डोस वाढवत जातात आणि ही गोळी कमी कशी करायची हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे HbA1c हे सुद्धा कमी कसं करायचं हा प्रश्न बऱ्याच रुग्णांचा असतो. एकदा डायबिटीस आलं की आता मरेपर्यंत गोळी खावी लागणार आणि डायबिटीस हे कधीच बरा होत नाही ही आपल्या मनाची कल्पना असते. डायबिटीस म्हटलं की साखरेची बिमारी हे सगळ्यांना माहीत असतं. ही गोळ्या जे असतात ते साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी असतात, ते आजाराला थोपवण्यासाठी असतात, कंट्रोल करण्यासाठी असतात. आजार बरे करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतात. पण आता जीवनशैलीमध्ये बदल करणं म्हणजे काय हेच नेमकं आपल्याला माहीत नसतं. या सगळ्या गोष्टीवर आता याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे, सो दॅट तुमच्या या डायबिटीस रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये मी हातभार लावू शकते. डायबिटीस म्हटलं की साखरेचा आजार हे सर्वांना माहीत असतं. पण फ्रेंड्स, डायबिटीसमध्ये साखरेचं प्रमाण, आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं, ते लक्षण असतं, कारण वेगळं असतं. गोळ्या औषध घेऊन आपण काय करतो, या साखरेचं प्रमाण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, सो दॅट आपल्या ऑर्गन्सला, आपल्या अवयवांना त्याच्यामुळे हानी नको व्हायला. पण जर आपल्याला डायबिटीस रिव्हर्सल करायचं असेल, आपल्याला डायबिटीसपासून मुक्तता मिळवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये आपल्या स्वतःच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा काम करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जेवणानंतरची साखरेची पातळी कमी करायची असेल तर या रूल्सला फॉलो करा. सर्वप्रथम दिवसाची सुरुवात हे प्रोटीननी करा. म्हणजे आपल्या नाश्त्यामध्ये कोणतंही प्रोटीन तुम्ही घेण्याची सुरुवात करा. मग तुम्ही त्याच्यासाठी मोड आलेले कडधान्य घेऊ शकता, अंडी घेऊ शकता, पनीर घेऊ शकता. कोणताही प्रोटीन जर तुम्ही सुरुवातीला घेतलं तर तुमची ही साखर कमी यायला मदत होणार आहे. दुसरी गोष्ट, मी तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे, फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे आणि जे कार्बोहायड्रेट्स आहे, पिष्टमय पदार्थ आहे, त्याचं प्रमाण तुम्ही कमी करायचं आहे. तुमच्या आहारामध्ये डाळीचं प्रमाण वाढवा. त्याच पद्धतीने तुम्ही मोड आलेले कडधान्य घेऊ शकता. तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ आहे, जसं दूध आहे, पनीर आहे, दही आहे, त्याचेसुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. त्याच्याने काय होणार आहे की जे डायबिटीस जे रुग्ण आहे, ज्याच्या मसल लॉस होतो, ज्याच्या स्नायूची झीज होते, तर ते परत बिल्डअप होण्यासाठी मदत होते. आपल्याला थकवा कमी होतो प्रोटीन घेतल्यामुळे आणि त्याचबरोबर जे धान्य घेण्याचं प्रमाण होतं ते कमी होऊन जातं. सो तुमच्या दोन्ही आहारांमध्ये तुम्ही प्रोटीनचा अवश्य समावेश करा. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपल्याला जर शुगर कमी करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये आपल्याला फायबरचं प्रमाण वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आपण कसं करायचं आहे तर मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगते. सर्वात पहिलं, जेवणाची सुरुवात तुम्ही सॅलडने करा. त्याच्यामध्ये फायबर आहे आणि त्याच्याने काय होणार आहे की तुमच्या रक्तामध्ये जी साखरेचं जो स्पाईक येतो 2 तासांनी, तर तो न येता तुमच्या रक्तामध्ये हळूहळू साखर ॲब्सॉर्ब होणार आहे. तुम्ही काकडी, टोमॅटो, अगदी थोड्या प्रमाणामध्ये बीट वगैरे घेऊ शकता. हे कच्चे पदार्थ जर तुम्हाला कच्चे सहन होत नसेल, त्याच्याने जर तुम्हाला खूप ब्लॉटिंग किंवा गॅसेस वाटत असेल तर तुम्ही त्याला थोडंसं शिजवून सुद्धा घेऊ शकता. हे फायबर्स हे सॅलडमध्ये असतात, सालीसकट जे आपण धान्य खातो त्याच्यामध्ये असतात, फ्रूट्समध्ये असतात. शक्यतर डाळी खाताना सालीसकटच्या जे डाळी असतात, मूग आहे, मटकी आहे, कोणतेही कडधान्य हे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घ्या. त्याच्याने सुद्धा तुमची शुगर स्पाईक जास्त होणार नाही.
ज्याच्यामध्ये साल नाही आहे किंवा फायबर कमी आहे ते पदार्थ आपण कमी करायचे आहे. ते म्हणजेच चपाती खाताना त्याचा कोंडा सकट तुम्ही ते चपाती घेत जा. जर तुम्ही भरडा घेऊ शकलात किंवा दलिया घेऊ शकलात तर ते जास्त चांगलं आहे. मैदा घ्यायचा नाही कारण त्याच्यामध्ये फायबरच नसतं. त्याच पद्धतीने तुम्ही हातसळीचे जे तांदूळ असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दुसरं महत्त्वाचं, जर तुम्ही चपाती किंवा भाकरी जर दिवसभरात सपोज तुम्ही 4 चपात्या खाताय तर त्याचं प्रमाण निम्मावर आणा. म्हणजे तुम्ही जर सकाळी 2 चपाती संध्याकाळी 2 चपाती खात असाल तर तुम्ही त्याचं प्रमाण 1-1 चपातीवर करा. मग आपल्याला जास्त भूक नाही का लागणार. मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला प्लॅट मेथड सांगणार आहे. पहिली, व्यवस्थित स्वतःची प्लेट ताट वाढून घ्या. त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कोशिंबीर वगैरे कडधान्य, थोडे स्प्राउट्स म्हणजे मोड आलेलं कडधान्य, काकडी, टोमॅटो, बीट वगैरे असं सलाड ठेवायचं आहे. वाटीभर डाळ, नंतर कोणतीही फळभाजी किंवा पालेभाजी ती प्लेट भरून, आणि त्याच्यानंतर जे 25% आहे त्याच्यामध्ये तुम्ही राईस किंवा चपाती किंवा भाकरी घ्या. तिन्ही धान्य एकाच वेळेला खाऊ नका. म्हणजे सकाळी तुम्ही चपाती खाल्ली तर संध्याकाळी तुम्ही भाकरी घेऊ शकता, सकाळी तुम्ही भाकरी खाल्ली तर संध्याकाळी तुम्ही राईस घेऊ शकता. धान्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे आणि जेव्हा आपण धान्य घेणार आहे तेव्हा तुम्ही ते कोंडासकट किंवा फायबरयुक्त धान्य घ्यायचा प्रयत्न करा. ज्यूस अवॉइड करा कारण त्याच्यामध्ये ऑफकोर्स फायबर नसतं आणि त्याच्याने तुमची शुगर पटकन वाढू शकतं. पडवळ आहे, दोडकी आहे, कारली आहे, घोसाळे आहे, या सगळ्यांचा, गवार शेंगा आहे, या सगळ्यांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे, फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे आणि जे कार्बोहायड्रेट्स आहे, पिष्टमय पदार्थ आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी करायचं आहे. हा सिंपल साधा रूल आहे. जेवणामध्ये काय खायचं काय नाही त्याच्यापेक्षा किती वेळा जेवण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण डायबिटीसचा आजार हे इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होणारा आजार आहे. तर शक्यतर दिवसातून 2 किंवा मॅक्झिमम 3 वेळा खायचं. जे मध्ये मध्ये आपल्याला खायची सवय असते, कोणी चहा ऑफर केली, कोणी नाश्ता ऑफर केला, मध्येच बिस्किट खा, मध्येच चिवडा खा, असं करू नका. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचे जेवण त्यामध्ये काहीच घ्यायची गरज नाही. जर अगदीच भूक लागली तर तुम्ही ताक घेऊ शकता किंवा तुम्ही प्लेन गरम पाणी घ्या. दालचिनी टाका त्याच्यामध्ये, धने जिरे टाका त्याच्यामध्ये. कोणताही सॉलिड हे तुमच्या 2 जेवणाच्यामध्ये कोणतेही घन पदार्थ घेऊ नका. हे पथ्य तुम्ही अवश्य पाळा. बघा तुमची साखर नक्कीच कमी होणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेवणानंतर 1 ते 1.5 तासांनी जेव्हा आपल्या रक्तातली साखर वाढते तेव्हा बसून न राहता तुम्हाला थोडी हालचाल करणं महत्त्वाचं आहे. जास्त ॲग्रेसिव्ह व्यायाम करायचं नाही आहे, पण तुम्ही थोडीशी जागच्या जागेला तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा तुम्ही थोडीशी हलनचलन करू शकता. आपण ज्याला शतपावली म्हणतो ते करू शकता. अगदी डॉक्टरांनी सुद्धा आता मान्य केलेलं आहे की जर तुम्ही जेवणानंतर शतपावली केली किंवा 10 ते 20 मिनिट चालले तर तुमचे पोस्ट प्रायमरी ब्लड शुगर हे 20 युनिट्सने कमी येते. दिवसभर पाणी प्यायचं आहे. पाणी पिल्याने आपले सर्व जे पेशी असतात ते हायड्रेट होतात आणि त्याच्याने सुद्धा तुमचे शुगर लेवल नॉर्मल होणार. आणि सर्वात महत्त्वाचं, जेवणाच्या आधी, दोन्ही जेवणाच्या आधी तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणे चावून घ्या. म्हणजे जेवणाची सुरुवातीच्या आधी तुम्ही एक अर्धा चमचा भिजवलेले मेथीचे दाणे चावून घ्या. तुम्ही दालचिनी सुद्धा घेऊ शकता, तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, मेथी दाण्याचा समावेश करू शकता, हळदचा समावेश करू शकता. असे काही हर्ब्स आहे की ज्याच्यामुळे आपल्या रक्तामधल्या साखरेची जी पातळी असते ती खूप पटकन वाढत नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही मेथीचं तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, ताणतणाव कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण फक्त आणि फक्त आपल्या शरीरावर काम करतो, गोळ्या आणि औषधावर अवलंबून राहून. औषधाने तुमचं फक्त शुगर लेवल कंट्रोल होणार आहे, पण तुम्हाला जर डायबिटीज रिव्हर्सल करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनावर सुद्धा, तुमच्या विचारांवर सुद्धा काम करावं लागणार आहे. नेहमी सकारात्मक राहा, माफ करायला शिका, भूतकाळ विसरून जा, येणाऱ्या भविष्यकाळची चिंता करू नका, वर्तमान काळामध्ये राहायला शिका. आणि तुम्ही जितके सकारात्मक विचार करणार
तितकी तुमची शुगर कंट्रोल येणार आहे. सो नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि ग्रॅटिट्यूड ठेवा. सगळ्यांना धन्यवाद म्हणायला शिका. जे कोणी आपल्या जवळपास आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखकर आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, त्यांचं नेहमी धन्यवाद करा. त्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुमची साखरच नाही, तुमचे बाकीचे आजारसुद्धा कमी होणार आहे. छंद जोपासा, स्ट्रेस कमी करा. दिवसभरात एखाद्या व्यक्तीचा तरी मनापासून कौतुक करा. कोणते पदार्थ बिलकुल खायचे नाही. तर साल नसलेली कडधान्य घेऊ नका, साल नसलेलं धान्य घेऊ नका. आणि मग तुम्ही पांढरा तांदूळ खाऊ नका. पांढरे तांदूळ, पोहे, रवा, मैदा, बटाटा हे सगळे पदार्थ तुम्ही कमी करा. ऑफकोर्स साखर, तळलेले पदार्थ, बेकरी फूड, पॅकेज्ड फूड त्यापासून 2 हात लांबच राहायचं आहे. या छोट्या छोट्या बदल जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केले तर तुमची पोस्टप्रॅन्डल शुगर नक्कीच कमी होणार आहे. हे सगळे टिप्स तुम्ही स्वतः फॉलो करा, स्वतः अनुभव घ्या आणि जर तुम्हाला फायदा झाला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो दॅट दुसरे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा इन्स्पिरेशन मिळणार आहे, मोटिवेशन मिळणार आहे आणि ते सुद्धा या टिप्स फॉलो करतील. तर या व्हिडिओमध्ये आपण पोस्टप्रॅन्डल शुगर कशी कमी करायची त्याचे खूप छोटे छोटे टिप्स दिलेले आहे. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा सो दॅट त्यांना पण याचा फायदा होईल. 2024मध्ये आपण अशा छान छान व्हिडिओ बरोबर, हेल्थ टिप्स बरोबर, ब्युटी टिप्स बरोबर येणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.